निसर्गाचे अनेक चमत्कार आपण आजवर पाहिले असतील, ऐकले सुद्धा असतील. पण आज मी तुम्हाला एका अशा अद्भुत आणि रहस्यमय जागेबद्दल सांगणार आहे, जिथे निसर्गाने चक्क पाण्याचे दोन तुकडे केले. एकाच मंदिराच्या छपरावर पडणारं पाऊस पाणी चक्क दोन वेगवेगळ्या महासागरांना जाऊन मिळतं. ऐकायला एखाद्या कल्पनेसारखं वाटतंय ना? पण निसर्गाच्या इतिहासाचा आणि श्रद्धेचा हा अनोखा चमत्कार प्रत्यक्ष घडतोय आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात. गव्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाजीपूरच्या घनदाट जंगलात कोंडा घाटाजवळ उगवाई देवीचे एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सह्याद्रीच्या अगदी मुख्य जलविभाजक रेषेवर वसलेलं आहे. या मंदिराचं सगळ्यात मोठं भौगोलिक रहस्य म्हणजे जेव्हा पावसाळ्यात इथं मुसळधार पाऊस कोसळतो, तेव्हा मंदिराच्या छपराच्या पूर्व बाजूने वाहणारं पाणी पूर्वेकडे प्रवास करत अखेरीस हिंद महासागराला जाऊन मिळतं. आणि या छपराच्या पश्चिम बाजूला वाहणारं पाणी पश्चिमेकडे वाहत थेट अरबी समुद्रात विलीन होतं. म्हणजेच एकाच छपरावरून वाहणारं पाणी दोन वेगवेगळ्या महासागरांच्या दिशेने प्रवास करतं. निसर्गाने घडवून आणलेले हे अनोखे जलविभाजन खरोखरच थक्क करणार आहे. निसर्गाच्या या चमत्कारासोबतच या मंदिराला एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या निसर्गप्रेमाची साक्ष देतं. मंदिर परिसरात असलेल्या पुरातन शिलालेखावरून असं समजतं की हे देवालय श्री मन्म महाराज कर्नल सर राजाराम छत्रपती साहेब यांच्या कारकिर्दीत म्हणजेच इसवी सन 1939 मध्ये बांधण्यात आले. आणि विशेष म्हणजे त्या काळात या मंदिराच्या बांधकामासाठी दाजीपूर इलाखा पंचायतीने तब्बल 5,500 रुपये खर्च केले होते, जी त्या काळातील खूप मोठी रक्कम होती. मजबूत दगडी बांधकाम, जांभ्या दगडाचे कुंपण आणि सभोवतालचे विलोभनीय जंगल यामुळे या परिसराला एक वेगळंच सौंदर्य लाभले. पावसाळ्यात तर धुक्याची चादर पांघरलेले हे जंगल आणि इथल्या ओल्या रानवाटा एखाद्या स्वर्गासारख्या भासतात. फक्त या घनदाट जंगलात फिरताना पर्यटकांना जळवांची म्हणजे स्थानिक भाषेत म्हणायला गेलं तर कानेटांची काळजी घ्यावी लागते. तर मंडळी, सह्याद्रीच्या भौगोलिक रचना, छत्रपती संस्थान काळातील इतिहास आणि निसर्गाचे अद्भुत रहस्य अनुभवण्यासाठी दाजीपूरच्या या उगवाई देवी मंदिराला नक्की भेट द्या. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा.